नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत असणार अशी इच्छा आहे. मी पण मस्त मजेत, पण तर कायम मजेतच असतो. माहिती आज लाईट गेलेली सकाळी सकाळी म्हणजे एकदम सकाळी पहाटे पहाटे 5 वाजता. तेव्हापासूनच आम्ही भूतासारखे जागा आहे, स्वया आणि मी. आणि दार खोललाय. आता 6-6:30 झाले असेल म्हणा. केव्हाची मी ते थोडा मेहंदीचं हे करून बघत होती, म्हणजे असं काढून बघत होती. क्लास विचारायला गेली तर किती म्हणे 7,000. तिकडेच जाऊ दे म्हटलं. मस्त युट्यूबवरून बघायचं आणि करून बघायचं. जमलं तर जमलं, नाही जमलं तर मग पुढे विचार करू. तर म्हणून मग ते करून बघत होती. दार खोललं तर बाजर आली, दारात वाट बघत होती. आता दूध फ्रीज मधून काढलं, कोमट करते आणि बाईला नेऊन देते. तशी आठवण नाही येत तिला, दूध प्यायची राहिलं ना का मग आठवण येते. माझी आठवण सगळ्यांना कामासाठीच आठवण येते. असेच आहे, काय करता. आणखी काय म्हणता, कसे आहात? आठवण वगैरे येते आमची की नाही? की व्हिडिओ नाही बाबा इतक्या की विसरले की होती एक युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करणारी, असं तर नाही ना? विसरू नका. मेहंदी काढून बघितली, असंच थोडस टाइमपास. जमली म्हणून लाईट गेली होती ना, म्हणून किती गरम गरम होत आहे एकदम. जोरात भूक लागली होती. इतक्या जोरात भूक लागली होती, वाईट बघत होती तू माझी. तुला पण पाहिजे? थांब. भांडू नका म्हणजे झालं, नाही तर बस झाली तुझी झोप. दीदी गावाला गेली, तू नाही गेली का बरं? जात नाही मामाच्या घरी? कशी जोरात भूक लागली, कशी जोरात भूक लागली. का गय हे इतकं कोणासाठी ठेवत? हे झालं फिनिश. आता बघित झालं.
कशी बसली बघ. मोठी जोरात भूक लागली होती तिला खूप, आणि बघ थोडं तसंच ठेवलं. आम्ही गावाला गेलो होतो तर ताईने आमची झाडं बघितले, किती छान मस्त वाढलेत. तुळस तर किती छान आहे. हिला जर कोणाकडे दिलं ना बघायला तर वाळून जाते. मग किती ते पाणी देवो किंवा काही, आणि घरी राहिली ना ही माती कडक होऊन गेली गावाला गेली तर, पण तरी हिरवी राहते. का बरं असं माहिती नाही. बाकी सगळे झाड दुसऱ्यांच्या घरी दिले ते काळजी घेतात तर मस्त हिरवे राहते, आणि तुळस का बरं ते नाही माहिती. मी आईलाही विचारलं की असं कसं पाणी दिल्यानंतर मरते का बरं दुसऱ्याच्या घरी दिल्यावर. म्हणून आता यावेळेस गावाला गेली तर हिला घरीच राहू दिला. सोयाचे पप्पा कधी मधी टाकत होते एखाद्या वेळेस पाणी, पण राहिली. ते गावाला आले तर कोणीच पाणी नाही टाकलं तरी हिरवीगार राहिली छान. बघा आमची तुळस मस्त बहरलेली ना.